निवडणुका होणार आहेत. ओबीसी समाज या निवडणुकांमध्ये काय भूमिका बजावणार आहे? ओबीसी फक्त ओबीसीच्या जागावर उभे राहणार नाही, एससी एसटी सोडून एससी एसटी मधले सुद्धा आमच्या विचाराची माणसं आम्ही उभी करू. ओबीसी सर्व जागावरती उमेदवार उभे करतील. पडो निवडून येऊ काय व्हायचं ते हो. आता फक्त ओबीसी जागावर ओबीसी उभे राहणार नाहीत, तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जागावरती ओबीसी आपले उमेदवार उभे करतील आणि ओबीसी ओबीसीला मतदान करतील. काही दिवसांपूर्वी विखे पाटलांनी जरांगे पाटलांची भेट घेतली असेल चर्चेत. बघा, कधी काळी हा जरांगे नावाचा माणूस एखादा पत्रकार जरी बूम घेऊन पुढे गेला तर तो त्याला धुडकावून लावायचा, काय असेल ते माईकवर बोलू म्हणायचं. तेच बंद दारात 3 माणसामध्ये विखे पाटलांनी काय दावतीचं निमंत्रण दिलंय कुणाला, जरांगेंना, ते एकदा विखे पाटलांनी पुढे येऊन सांगावं. कारण आता विखेमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. विखे पाटील आता जरांगेची भाषा बोलतायत, त्यामुळं जरा शिव्या बिव्या आपल्याला देता येतात का, आपल्याला काही जरांगे पाटलाकडून काही शब्द घेता येतील का, त्याची विचारणा करायला विखे पाटील जरांगेंना भेटायला गेले असतील. गंभीर आरोप केले. हा, जे आहे ते वास्तव आहे ती बोललोय. ते महाज्योतीला पैसे देत नाहीत, पण स्वतःच्या जातीचं दायित्व महाजातीयवादी अजितदादा पवार स्वतःकडे घेतात. सारथीला टोलेजंग इमारत बांधतात, कोल्हापूरला बांधतात, छत्रपती संभाजीनगरला बांधतात, पुण्यामध्ये बांधतात, पण महाज्योतीला कार्यालय नाही, महाज्योतीच्या पोरांना स्टायपंड नाही. म्हणजे ओबीसीच्या योजनांना 500 कोटी रुपये आणि मराठा समाजाच्या अनेक योजनांना 25,000 कोटी रुपये. हा काय चाललंय हे? मराठा समाजासाठी हे शासन राज्य करतं का? ओबीसीचं काही देणं घेणं नाही का? आणि मग आमच्याकडे मताचा अधिकार आहे ना, आम्ही पण दाखवू. दारूविषयी काहीतरी बोललात. मग काय आहे ते वास्तव बोललोय. जय पवार ज्या दारू कारखान्याचे मालक आहेत, तिचं उत्पादन दिवसाचं 1,10,000 लिटर आहे, हे वास्तव आहे. चुकीचं काय बोललोय? बाकी साहेब, मला सांगा की आता 17 तारखेला बीडमध्ये भुजबळांची सभा होणार आहे. मग भुजबळांच्या या सभेला मराठा समाजाकडून मोठा विरोध होताना आपण बघायला मिळतो. आम्ही जरांगेंना महाराष्ट्रात कुठं विरोध केला का? आणि बीड म्हणजे काय कुठल्या माणसांची काही जहागिरी आहे का? कुणाच्या नावावर 7-12 दिलाय का? त्यामुळं आम्ही बीडला वाजत गाजत येणार आणि कायद्याचं काम करेल. लोकशाही आहे इथं, काय हुकुमशाही आहे का? आणि बीडमध्ये आम्ही नाहीत का? अरे बीड मधला ओबीसी जर जागा झाला वाहून जाचाल तुम्ही. अरे कशाला त्या जरांगेच्या नादाला लागलाय? एक दिवस महाराष्ट्रातल्या या राज्यकर्त्या मराठा समाजावर ज्यांनी जरांगेला मोठा केला, ज्यांनी जरांगेच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा दिला, त्या सर्व आमदार खासदारांना एक दिवस अशी पश्चातापाची वेळ येणार आहे की गावगाड्यातला ओबीसी एकजुटीनं जर तुमच्या विरोधात गेला, आणि ते आम्ही जाणार, आम्ही घेऊन जाणार तिकडं. आम्ही राजकारण करायला ओबीसींना भाग पाडणार, कारण आमचं आरक्षण ज्यांनी घालवलंय त्यांना आम्ही धडा शिकवणार.